हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी चविष्ट एकदम झणझणीत आणि मस्त अशी मुगाच्या डाळीची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। मस्त झटपट बनवलेली आहे, नक्की एकदा करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ही मी दुसऱ्या भांड्यात काढून स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेणार आहे। मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, चोळून आपल्याला अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि अर्धा तास तरी आपल्याला ही भिजत ठेवायची आहे, म्हणजे झटपट ही शिजली जाते, लवकर शिजते। आता मी झाकण ठेवते आणि मी ही अर्धा तास भिजत ठेवणार आहे। अर्धा तासानंतर डाळ छान भिजलेली आहे। आता आपण फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपण थोडंसं वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, थोडेसे सुकं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान असं हे भाजून घ्यायचं आणि हे भाजल्यानंतर काढायचं आणि थंड करून वाटण करून घ्यायचं आहे। इथे बघा हे छान असं भाजलेलं आहे, मी प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवते। इथे बघा हे प्लेटमध्ये मी काढून घेते, हे थंड होते तर आपण इथे बघा त्याच कढईमध्ये मी 1 पळी व छोटी पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे आणि ते तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घालून घ्यायचे। जिरे मोहरी चांगले फुललेले आहेत, त्यामध्ये मी 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत, ती घालून घेते। कढीपत्ता चांगला आपण परतून घ्यायचा। यामध्ये 1 मोठा कांदा मी एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो घालून घेते। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघा हे छान असं मी कांदा इथे चांगला परतून घेते। इथे गॅसची फ्लेम लो केलेली आहे। कांदा आपला परततोय तोवर इकडं हे थंड झालेलं आहे, वाटण बनवून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि चांगलं हे वाटण बनवून घेतलेलं आहे। आता इथे कांदा पण आपला तिकडे चांगला मी परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये कांदा परतल्यानंतर वाटण घालायचं आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये सगळं वाटण मी घालून घेते, छान चव लागते बघा भाजीला। नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा। तुम्हाला जर भाजीला काय करावं सुचत नसेल तर अशी तुम्ही मुगाच्या डाळीची सुकी भाजी बनवून बघा, छान चव लागते, झटपट होते। हे वाटण चांगलं बनवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी जास्त मसाले घालणार नाही। इथे लाल तिखट मी घातलेलं आहे, बघू शकताय 1 ते 1.5 चमचा होईल एवढे मी लाल तिखट घातलेलं आहे। मिक्स करून मी घेते आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी शिजवून घेणार आहे मसाले। थोडंसंच पाणी घालते बघा याच्यामध्ये। मसाले चांगले तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे। ते बघा थोडं पाणी घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। यामध्ये थोडीशी अर्धा चमचा मी इथे धनेपूड घातलेले आहे आणि थोडंसं अर्धा चमचा होईल एवढं गरम मसाला घालून घेते। हे मिक्स करायचं, मसाले तुमच्या आवडीनुसार घाला। हे मिक्स करायचं आणि इथे बघा हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता भिजलेली डाळ घालायची, पाणी नितळून घालायची सुरुवातीला, म्हणजे मसाल्यांमध्ये डाळ आपल्याला चांगली मिक्स करता येते। मसाल्यांसंग डाळ परतून घ्यायची। इथे बघा मसाल्यांसोबत मी 2 मिनिटं डाळ परतून घेते। डाळ पण चांगली परतून घ्यायची मसाल्यांसोबत आणि नंतर याच्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घालून घ्यायचं। इथे बघा डाळ परतून घेतलेली आहे। आता मी याच्यामध्ये पाणी घालून घेते। तुम्हाला बघा भाजी थोडीशी दाटसर रस्सा भाजी बनवायची तरी पण बनवू शकता तुम्ही, थोडंसं पाणी जास्त घालून रस्सा भाजी पण बनवू शकता, छान चव लागते बघा। इथे बघा मी पाणी घालून घेते, शिजण्यापुरतंच मी पाणी घालणार आहे। पाणी घालून मिक्स करून घ्यायचं, जशी तुम्हाला भाजी बनवायची असेल घट्ट पातळ तसं तुम्ही पाणी घाला याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण हे 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहे। डाळ आपली चांगली भिजलेली आहे, त्यामुळं पटकन शिजते बघा 5 मिनिटात। इथे झाकण ठेवलेलं आहे। इथे डाळ बघा 5 ते 7 मिनिटानंतर चांगले याच्यातलं पाणी आटलेलं आहे आणि डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे बघा, एकदम मऊसूत। तुम्हाला बघून कळत असेल भाजी छान तयार होते बघा। आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी थोडीशी मी कोथिंबीर घालते। मी गॅस बंद केलेला आहे। कोथिंबीर घालून मिक्स करायचं। भाजी आपली छान झटपट तयार झालेली आहे बघा। डाळ छान भिजली की भाजी आपली झटपट तयार होते बघा, मस्त छान चविष्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। नक्की तुम्ही या पद्धतीने मुगाच्या डाळीची सुकी भाजी बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि झटपट मस्त होते बघा चवीला।
नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.